राजन नाईक। एक महत्त्वाची बातमी पुण्यात प्रार्थना स्थळांवरील भोंग्याचे पोलिसांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे। कोर्टाकडून प्रार्थना स्थळांवरील भोंग्याच्या आवाजाबाबत निर्देश देण्यात आलेले होते। सर्वोच्च न्यायालयाने सर्वधर्मीय जी प्रार्थना स्थळे आहेत त्यावर जे भोंगे बसवलेले गेलेले आहेत त्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील सर्व पोलीस स्थानकांचे जे प्रमुख आहेत त्यांची बैठक घेतल्याची माहिती समजते आणि जे त्यांच्या भागातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे आहेत या प्रार्थना स्थळांवर बेकायदेशीर भोंगे बसवलेले आहेत का याची पडताळणी करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत। रात्री 10 ते सकाळी 6च्या दरम्यान हे भोंगे बंद ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्याचं देखील पालन होतंय का अशा प्रकारची पडताळणी करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत आणि या नियमांचं जर पालन होत नसेल तर कायदेशीर कारवाई करा अशा प्रकारचे आदेश दिल्याची देखील माहिती समजते। त्यामुळे आता पुणे शहरात नेमकी प्रार्थना स्थळांवर बेकायदेशीर किती भोंगे आहेत किंवा या भोंग्यांवर आता काय कारवाई स्थानिक पोलिसांकडून केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन योगेशसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।